नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे काही दिवसांपूर्वी भोंदू बाबाच्या विरोधात लैंगिक शोषणाचे प्रकार उघड झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती। त्या घटनेनंतर बेलापूरमधील बाबांचा दरबार गुंडाळला गेला असतानाच आता ममदापूर गावातील म्हसे वस्तीमध्ये आणखी एका नव्या भोंदू बाबाचा उदय झाल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ममदापूर गावातील चारी नंबर 4 म्हसे वस्ती येथे सुमारे वर्षभरापूर्वी नाथ कृपा झाली असा दावा करत एका तरुणाने अचानक बाबा म्हणून दरबार भरवण्यास सुरुवात केली आहे। हा तरुण आपल्या घरातच दरबार भरवत असून परिसरातील तसेच इतर गावांमधील नागरिक विविध अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी या बाबाकडे येत असल्याची माहिती समोर येत आहे। या बाबाकडे येणाऱ्या नागरिकांकडून भविष्य पाहण्यासाठी 50 रुपये तर अर्जंट नंबरसाठी तब्बल 200 रुपये घेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। तसेच या बाबाने एक दीक्षा जोडी तयार केली असून त्यामध्ये काही लोकांकडून पैसे तसेच सोन्याची नाणी टाकली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। दरम्यान या बाबाबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर येत आहे। सुमारे वर्षभरापूर्वीपर्यंत हा तरुण जीन्स पॅन्ट, शर्ट आणि गॉगल घालून हॉटेलमध्ये पार्टी करताना तसेच चिकन लॉलीपॉप खाताना दिसत होता। मात्र अचानक या तरुणाला नाथ शक्तीची प्राप्ती झाली असा दावा केला जात असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या बाबाच्या दरबारात चांदेवाडी, तांबेवाडी, ममदापूर, नांदूर, कोलार तसेच नगर आणि नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक येत असल्याची माहिती मिळत आहे। काही लोक तर या बाबाच्या झोळीत सोन्याची नाणी टाकत असल्याची ही चर्चा परिसरात सुरू आहे। विशेष म्हणजे हा तरुण विवाहित असून कोणत्याही धार्मिक संस्थेमध्ये जाऊन तपश्चर्या किंवा धार्मिक शिक्षण घेतलेले नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे अचानक या तरुणाला नाथ कृपा कशी झाली असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे। दरम्यान या बाबाच्या दरबारात येणाऱ्या लोकांना तो लिंबू आणि उदी देत असल्याची माहितीही मिळाली आहे। तसेच काल रात्री या बाबाने गावामध्ये डीजेच्या तालावर मोठी मिरवणूक काढल्याचेही सांगितले जात आहे। या प्रकरणाची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे करण्यात आली असून या बाबाच्या दरबाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। तसेच श्रीरामपूर तालुक्यात वाढत चाललेल्या अशा भोंदू बाबांच्या प्रकारावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष ठेवून कठोर कारवाई करावी अशी ही मागणी आता जोर धरू लागली आहे। अंधश्रद्धेच्या नावाखाली जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा जिल्हा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे।